नैवेद्याचं ताट झालेलं आहे तयार। आता आपण जाऊया। आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। चला मी आवरले, आता निघालो आम्ही गावात म्हणजे तुळशीबाग जवळ उद्याचं साहित्य आणायला पाडव्याचं, आणि भाजी पण आणायची आहे, साखरेची माळ आणायची। किती छान आलो आता आम्ही घरी। आता सगळं ठेवायचं आणलेलं आणि जेवण पण करायचं आहे मला। बासुंदी आणली उद्यासाठी, पनीर आणलं, दही आणलं, फुलं आणले, कडुनिंब आणलं, द्राक्षे फुलं आणले उद्यासाठी। आता सगळं ठेवायचं आहे आणि मला जेवण थोडं बनवून गेलेलं आहे मी, बाकीचं बनवलं। तोंड धुणार आहे त्यामुळे तोंड धुतलं, त्यामुळे तिथली गेली आहे। फुलांची माळ करायची आहे, ते रोहन करेल। आता मी स्वयंपाक बनवणार आहे। 8:15 वाजले। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। उद्या आहे गुढीपाडवा, तर सगळ्यांना उद्याची तयारी। जाऊया आता किचन मध्ये, वाट बघते की दूध, पनीर मसाला, नारळ, दही, पनीर, बासुंदी, द्राक्षे, हे पूजेचं साहित्य, फुलं फ्रीजमध्ये ठेवलं आणि थोडीशी भाजी। चक्का तयार झाला। चहा पिला आता आम्ही आणि आता आवरणार आहे। पहिल्यांदा रांगोळी काढून मग आंघोळ करते, बाकीचं सगळं पूजा झाल्यानंतर जेवणाचं सगळं करणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा। मराठी वर्ष तुम्हाला छान जाओ। आणि आवरलं मी आता। ही मावशीनं लग्नात दिलेली साडी आहे, नवीन नेसली नव्हती। ब्लाऊज तर तेव्हा शिवलेलं, पण नेसली नव्हती म्हणून आज नेसली। आता मी गुढीसाठी फुलांची माळ करतीये, म्हणजेच हात छोटासा फुलांचा। आज थोडं लवकर उठली, ही पूजेची तयारी केली। रोहन पूजा करतोय देवाची। मी ही काठी स्वच्छ धुवून ठेवली आहे। आता गुढीला सगळं बांधून घेणार आहे आणि मग गुढीची पूजा करून गुढी उभारणार आहे। गुढी उभारली, आता रोहन पूजा करतो गुढीची। हरभऱ्याची डाळ भिजत घालून ती पण ठेवलेली आहे पूजेला। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलाय, फुलं घातलेत। आता मी हळदी कुंकू वाहून पूजा करते। नंतर सगळं जेवण बनवायचंय। आवरलं सगळं, मग पूजा आणि मग नंतर जेवण बनवणार 11 नंतर। आता करूया जेवण। पूजा झाली, 11 वाजलेत। पुरी श्रीखंड करणार आहे मी। काल दही करून चक्का केलाय त्याचं। बासुंदी, जिरा राईस, बटर पनीर, पापड। साडी नेसूनच करणार आहे मी सगळं। आता पहिल्यांदा मी जिरा राईस करणार आहे। आज साडीमध्येच करणार आहे सगळं स्वयंपाक पाडव्याचं। पनीर भिजत ठेवलं, तांदूळ भिजत ठेवलेत बासमती, आणि जिरा राईस थोडा बिर्याणी सारखा, बिर्याणी मसाला घालून। बटर पनीर आमटी करणार आहे। आता पहिल्यांदा मी जिरा राईस करणार आहे। आज साडीमध्येच करणार आहे सगळं स्वयंपाक पाडव्याचं। पनीर भिजत ठेवलं, तांदूळ भिजत ठेवलेत बासमती, आणि जिरा राईस थोडा बिर्याणी सारखा, बिर्याणी मसाला घालून। बटर पनीर आमटी करणार आहे।
त्याच्यामध्ये घातले तमालपत्र, जिरा, आलं लसूण पेस्ट केलेली आहे ती पण घालणार आहे. तमालपत्र, जिरा, आलं लसूण, तांदूळ भाजले की भाजून घ्यायचे जराशे. तूप पण घातले आणि मग गरम झालेलं पाणी घालायचं म्हणजे पटकन भाजीचं आणि मोकळा होतो. नंतर फक्त बिर्याणी मसाला आणि मीठ घालणार आहे. बिर्याणी मसाला करणार आहे. बटर पनीर त्यासाठी बटर आणि तेलामध्ये करणार आहे. कांदा उभा चिरून घेणार आहे. कांदा, टोमॅटो, आलं लसूण आणि काजू थोडेसे ते थोडंसं फ्राय करून घेणार आहे. एकदा कच्चं पण घालते मी गडबड असल्या तेलामध्ये फ्राय करून त्याचे मिक्सरमध्ये पेस्ट करणार आहे. आणि नंतर कसुरी मेथी, दह्यामध्ये मसाला घालणार, पनीर मसाला आणि ते वाटण सगळं फ्राय करणार. मग लास्टला सगळ्यात पनीर करणार. तळून नाही घेत मी, डायरेक्ट तशीच घालणार आहे पनीर. आधी पण दाखवलेली आहे दिवाळीच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजनच्या. तर आता मी बनवते. आधी मसाल्याची तयारी करते. कांदा टोमॅटो चिरून घेऊन कोथिंबीर लास्टला. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लाईक करा. त्या बिया नेहमी काढून घ्यायच्यात, बिया नाही खायच्या टोमॅटोमधल्या. मिक्सरलाच लावायचं. त्यामुळे उभा चिरणार आहे मी फ्राय करून. काजू, पंजाबी ग्रेव्ही म्हणजे तेच काजू, कांदा, टोमॅटो, आलं लसूण. आलं लसूणची पेस्ट पण आहे केलेली. कांदा पण असं उभा चिरून घ्यायचं. सगळं चिरून घेतलंय मी. आता हे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि गार झालं की मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तेल गरम होते तर तोपर्यंत आपण दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊ. हा आहे पनीर मसाला सुहानाचा, तो घातला. तिखट पण यात घालणार आहे मी दह्यामध्येच. दह्यामध्ये मी तिखट आणि पनीर मसाला घातलाय. तेल गरम झालं त्यामध्ये लसूण, कांदा, आलं, हे भाजतोय तोपर्यंत पनीर चिरून घेते मी, कट करून घेते. पाण्यामध्ये घालून ठेवलं आहे. तुम्ही फ्राय करून पण घेऊ शकता तळून. जास्त वेळ नाही तळायचं, नाही तर ते कडक होतं आहे. मी नाही तळत, मला असंच आवडतं. मग त्यामुळे मीठ घालते मी. आता मीठ घातलं की लगेच मसाला गार होईपर्यंत पापड तळून घेणार आहे मी. आणि पुरीची कणिक पण मळायची आहे मला अजून. कांदा छान भाजला आहे, काजू पण घातले मी. आता टोमॅटो घालणार आहे. जास्त करून ठेवते आहे मी, म्हणजे फ्रीजमध्ये उरली तर फ्रीजमध्ये ठेवणार. बाकी भाज्यांना पण मग थोडी थोडी वापरता येते. तर भात झालेलं आहे छान. तर हे गार झालेलं आहे. मिक्सर लावून घेते मी. तोपर्यंत पापड पण तळून घेणार आहे. भाजी तीच कढई घेतली आहे, त्यामध्ये मी तेल घालते. बटर,
पनीर म्हणून जरा बटर जास्त घातले. पाणी गरम करत पण ठेवलेलं आहे. गरम मसाला घालणार आहे. फोडणी लवंग, दालचिनी, मिरी, तमालपत्र. मसाल्यात आलं लसूण पेस्ट आहे पण मध्ये थोडीशी आहे म्हणून. आणि हा आपला भाजलेला मसाला. मस्त वास येतो गरम मसाला असा तेलात बटरमध्ये. गरम मसाला भाजून दे त्याला तेल सुटेपर्यंत. तिखट आणि हे दह्यामधलं घालणार आहे. दह्यात मी पनीर मसाला घातला तो भाजून घ्यायचा चांगला. मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आता हा दह्यामध्ये घातलेला मसाला घातला पनीर मसाला तो विकत मिळतो. मिक्सरच्या भांड्यात गरम पाणी घालून गरम केलेलं पाणी मिक्सरच्या भांड्यात आणि दहीच्या मसाल्यात. मसाला कुठलाच वाया नाही घालायचा अजिबात. आणि कसुरी मेथी थोडीशी आणि लास्टला मसाला घातला की वाफ आली की पनीर घातल्यावर कोथिंबीर होती तर ती भाजी तयार. बटर पनीर वरून आणि बटर सोडलं तर चालतं किंवा क्रीम असेल तर क्रीम पण सोडलं. यामध्ये कसुरी मेथी घातली, थोडीशी साय घालते, थोडी साखर पण घातली मी. साय घातली, क्रीम विकतचं क्रीम पण साखर थोडीशी चांगली उकळी आलेली याला. यामध्ये पनीर 5 मिनटं वाफ आली की कोथिंबीर घालायची. झालेलं आपलं बटर पनीर. बटर पनीर मस्त दिसतंय. बटर पनीर वाफ यायची. कोथिंबीर घालते मग. ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे कालच श्रीखंडाचा, तो पण बघा. सगळं आवडलंय. श्रीखंड मी गार करायला फ्रीजमध्ये ठेवलंय साखर मिक्स करून. आता फक्त पुऱ्या करायच्यात. कणिक भिजली आहे छान. रवा, गव्हाचं पीठ, रवा, मीठ, थोडीशी साखर पण घालते मी. तेल असं मळून घेतलंय घट्ट. पुरीला घट्ट मळायचं आहे. तेल गरम करत ठेवलंय. आता मी पुऱ्या लाटणार आहे आणि त्याला वाटीनं किंवा ग्लासनं असे गोल गोल करून पुऱ्या तळणार आहे. मग नैवेद्य दाखवलं की 3 मोठे मोठे गोळे करून घेतलेत मी. रवा, गव्हाचं पीठ, तर हे टाकून घ्यायचे. आणि तुम्हाला पाहिजे त्या साईजचं वाटी किंवा डब्याचं टोपण असेल त्याला घट्ट मळलं पीठ कमी लावायचं आहे कारण घट्ट आहे त्यामुळे काही चिकटत नाही. ते कोळपाट भरून लाटून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं, नाहीतर मग आपली पुरी फुगणार नाही. थोडंसं जाडच ठेवायचं. नेहमी मी थोड्या छोट्या करते पण आज वेळ झाला आणि गडबड आहे त्यामुळे कढई पण मोठी ठेवली आहे. मोठी वाटी घेतली आहे. वाटीनं आता एका ह्याच्यात म्हणजे 3 पुऱ्या होतात मोठ्या. आता
आता तेल चांगलं गरम झालं की तळून घेणार आहे. पुऱ्या झाले की झालं. तेल गरम मोठी केली आहे मी पटपट व्हायला. एक वाजलाय तर पुरी झाली की झालं. मस्त टमटमीत फुगली आहे. साखरेमुळे आता पुऱ्या कुरकुरीत होतात. बटर पनीर, जिरा राईसवर तूप घालायचं आहे. घरी केलेलं श्रीखंड, तूप, बासुंदी, केसर बासुंदी, पुऱ्या मस्त फुगलेल्या आहेत. आता नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्याचं ताट झालेलं आहे तयार. आता आपण जाऊया देवाचं पण नैवेद्य दाखवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा.